सकाळी 8 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचे. मस्विन मॅच दोन्ही संघासाठी. शेंद्रू संघ आणि देवळी जवळ संघ 12वे खेळाडू सुपर सब आपण या ठिकाणी 12th मॅन पाठवून द्यायचे. हळूहळू सांगा ना, अजून मॅचला सुरुवात नाही. सांगितलं म्हणजे कसं, अजून मॅचला सुरुवात नाही, अजून मोमेंटम मिळू द्या. मग कोण बॅट्समन मॅचला सुरुवात होते. वी बॅक टू द क्रिकेट. सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष सविनय आनंदमय CPL च्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिले षटक ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे वेग, जो गोलंदाजीचा ओळखला जातो रफ्तार का सौदागर, नरेश कॅप्टन स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. आपण जर बघितलं तर प्राथमिक स्वरूपाचे जे फलंदाज असतात ते गोलंदाज असतात. यामध्ये मनोज प्रभाकर असे फलंदाज होते. तदनंतर आपले कपिल देव निकंज हे देखील पहिली ओव्हर टाकायचे. तदनंतर बॅटिंगसाठी देखील यायचे, परंतु ओपनिंगसाठी मनोज प्रभाकर नेहमी यायचे. एकंदरीत विचार केला तर कॅप्टन असा असावा. नरेश पहिला चेंडू, फुलणीचा चेंडू, क्या बात आहे. पॅडवर चेंडू रॅफ होतोय. थोडा ब्रश देखील झाला होता, अपील केली होती, परंतु इम्पॅक्ट ऑफ आउटलाईन होता. निश्चितच आमचे पंच ऑफिशियल्स आहेत श्रीकांतजी पवार, एकही निर्णय अजूनपर्यंत त्यांच्याकडनं चुकलेला नाहीये, कारण इतकं जबरदस्त अंपायरिंग त्यांनी केलेली आहे. हेमंतजी तावडे असतील, नीलू महाजन असतील, यांना तोडी अगदी त्यांच्या अगदी खांद्यावर खांदा ठेवून देऊन मी म्हणेल इतकी जबरदस्त अंपायरिंग. CPLचं स्टँडर्ड त्यांनी खूप वाढवलाय. फुलणीचा चेंडू होता ऑन साईडला. यावेळेस अवे ऑफ द बॉडी फटका खेळलाय. फटका चांगला आहे, ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनला एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकच धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर कदाचित झाला असता तर विकेट देखील रनआउटची मिळू शकली असती, परंतु सातत्याने या ठिकाणी देवळीच्या पाटा संघाने जी चुकी मागील मॅचमध्ये केली ती या मॅचमध्ये करता कामा नये. त्या दृष्टीने समोरचा संघ खूप तुल्यबल आहे, समोरचा संघ खूप स्ट्रॉंग आहे. 80 ते 90 धावा गरजेच्या आहेत. ओ प्लेइंग अँड मिस. विकेट कीपरकडे अपील केली जाते. विकेट कीपर हातामधून झेल बहुतेक हातामधून सुटला जातोय. चांगला चेंडू होता, दर्जेदार चेंडू, क्या बात आहे. थोडे स्लिप झाले, मास्क काढायचे. गुड बॉलिंग. स्लोअर वन ह्यावेळेस ओळखलं. गॅप सिलेक्शन नाही पाहू शकले, थोडंसं गॅप सिलेक्शन साठी गेले होते, परंतु जर बघितलं तर गती कमी असल्यामुळे फटका इतकं चांगला एक्झिक्यूट झाला नाही. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 2च धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पहिली षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चालू आहे आणि P1 मध्ये धावा फार कमी आतापर्यंत पाहायला मिळतात. 4 चेंडू हाताळलेत नरेशनी आणि 2च धावा. शॉर्टपिच चेंडू होता, स्क्वेअर कट केली, हवेमध्ये होता, फ्लाय झाला. स्लीप मधला झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. जर तुम्ही हातामधला झेल सोडणार, परंतु प्रोत्साहित केलं जात आहे, जितू स्वतः प्रोत्साहित करतायत, परंतु सोपा झेल होता. चांगली कमिटमेंट होती, परंतु झेल सोडला जातोय. 2 धावा. गुड बॉलिंग. ओ प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस, गुड बॉलिंग, क्या बात आहे. या ठिकाणी मिलिंदला देखील पूर्णपणे थांबवलंय. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकात P1 मधील पहिल्या षटकामध्ये नरेशने फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या. काय कॉन्फिडन्स. अगदी बाईट नरेशची ऐकली तर आपण नरेश बोलला होता की जरी आम्ही मागील मॅचमध्ये CSKला संधी दिली, परंतु यावेळेस आम्ही देवळीच्या पाड्या संघाला संधी देणार नाहीये. तर सातत्याने पहिल्या षटकामध्ये त्यांनी दाखवून दिलंय की ही मॅच तुम्हाला 80 ते 90 धावा करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. पहिलं षटक पूर्णपणे या ठिकाणी नरेशच्या नावावर जात आहे, कारण 2च धावा, फक्त आणि फक्त 2च धावा.
या ठिकाणी देवळीच्या पाड्या संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज. निलेशजी वालिंबे, विश्वाजी वालिंबे आणि राजेजी वालिंबे प्रत्येक षटकारासाठी 3 व्यक्तिमत्वांकडनं 100 रुपये म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये मिळतील. जितू दुसरं षटक. शॉर्ट चेंडू होता वाईडच असेल. खूप बाउन्सर इज नॉट लिगली फॉर टेनिस क्रिकेट. 1 बाउन्स. वाईट आहे. 3 धावा धावफलकावर. शॉर्ट चेंडू होता ऑन साइडला. प्लेसमेंट चांगली आहे. फिल्डर चेस करतोय. थांबू शकेल का? चेंडू वेगाने या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचू शकला नाही. 3 धावा मिळतील. रॉंग एंड कडे थ्रो केला कारण बॅट्समन अजूनपर्यंत पोहोचले नव्हते. जर गोलंदाजाकडे फेकला असता तर कदाचित तो थ्रो स्टंप पर्यंत पोहोचू शकला असता. परंतु यावेळेस ज्यावेळेस रनवे थ्रो केला जातो त्यावेळेस हे देखील कळत नसतं की कोणता फलंदाजा कोणत्या एंडकडे कमी पद्धतीने धावतोय. परंतु 3 धावा मिळतील. 6 धावा धावफलकावर. 6 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. गुड बॉलिंग. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर रॅपिड होऊन होता, क्विकर होऊन होता. खूप वेगाने टाकलेला होता चेंडू. परंतु लाईन आणि लेन जर बघितली तर ऑप्शनच्या खूप बाहेर होती. परिणामी पंच दंडित करतायत. परिणामी पंच निश्चित करतायत. श्रीकांतजी पवार ऑफिशियल्स आहेत आणि खूप जबरदस्त कामगिरी. 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. अंपायरिंग लाभले. 7 धावा धावफलकावर. छोट्या बॅकलाईन प्लेसमेंट केले. एकदम मिळेल. रिस्की धाव. डायरेक्ट हिट. इट कुड बी टाईट. खूप क्लोज कनेक्शन पाहायला मिळालं असतं. जर डायरेक्ट लागलं असतं तर कदाचित या बॅट्समनला जावं लागलं असतं. समीरला जावं लागलं असतं. मिलिंद आणि समीर प्राथमिक स्वरूपाची जोडी. 8 धावा धावफलकावर. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. P1 चा दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. 8 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग. फुलटा चेंडू होता. सरळ बॅटने लॉफ केला. या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट चेंडू जमीन लगत कावगड झोन मध्ये वेगाने आले. एकच धाव. पप्पू चांगलं विकेट किपिंग करतायत. 9 धावा धावफलकावर. स्लोली धावसंख्येला आकार मिळतोय. अगदी कासवाच्या गतीने थेंबे थेंबे अगदी मी म्हणेल तळेसाचे या पद्धतीने या उक्तीप्रमाणे हळूवार पद्धतीने स्लो स्टार्ट आहे. स्लो बट स्टडी असं आपण म्हणू शकतो. इतके आक्रमक जरी नसेल परंतु हे 2 फलंदाज आक्रमक आहेत. कधीही ॲक्सेलरेटवर पाय ठेवू शकतात आणि त्यांच्या बॅटचा स्पीड वाढवू शकतात. लाईन चेक करावी लागेल. वाईड असेल. थोडंसं जितू आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न करतोय. एका लाईन आणि लेंथवर बॉलिंग जरी केली तरी देखील वाईड न टाकता देखील तुम्ही धावा कंट्रोल करू शकता. कारण या ठिकाणी धावा कमी द्यायचेत. जर सरळ हाताने जर तुम्ही धावा देणार तर थोडंसा चिंता करण्यासारखी गोष्ट असेल. कारण जे नरेश षटक हाताळलं 2च धावा खर्च केल्या. फसवा चेंडू होता. लेग ब्रेक देखील पाहायला मिळाला. क्या बात आहे. नक्कल चेंडू या ठिकाणी टाकला गेला. आज मात्र नक्कल चेंडू हे देखील पाहायला मिळतात. खूप गोलंदाज आज अभ्यास करून येत असतात मैदानामध्ये आणि मैदानामध्ये येत असताना मिलिंदला चकवलंय, फसवलंय. परंतु हे एक चेंडू चांगला, एक चेंडू वाईट. 1-13 1 मेरा अशा पद्धतीने हा चेंडू टाकला जातोय. एक चांगला चेंडू आणि एक खराब चेंडू म्हणजे चांगला आणि वाईट असं दोन्ही पद्धतीचे चेंडू जितूच्या माध्यमातून टाकले जात आहेत. परंतु मिलिंद चांगली बॅटिंग करत नाहीये. आतापर्यंत मिलिंदकडनं चांगले फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. जो आतापर्यंतचा स्टान्स जर बघितला तर मिलिंदच्या बॅटमधून प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. धावसंख्या 11. स्लोवर होऊन होता. फटका बसलाय. झेल असेल परंतु नाही. पॉइंट वरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर येतोय. नशिबाचा चौकार मिलिंदच्या बॅटमधून आलाय. संजीवनी देणारा देवळीच्या पाड्या संघाला 4 धावा मोहरा अंकित करणारा चौकार. डीजे मास्टर
धावा फुल कव्हर. चांगली बॅटिंग आस्किंग. जर करण रणवीर जर बघितला तर 15 पर्यंत पोहोचलाय. दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात. 2 षटकात 15 म्हणजे प्रति षटकामागे 7.50 ची सरासरी या बॅटिंग P1 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. P1 मध्ये पाहायला मिळाली. बॅटिंग पॉवर प्ले अजून बाकी आहे आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती धावा येतील, कारण P1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 7.50 म्हणजे एकंदरीत बघितलं तर इतक्या धावा आलेल्या नाहीयेत. इकॉनॉमिकली दोन्ही गोलंदाज इकॉनॉमिकली चांगले ठरलेत. स्पेशली नरेश 2च धावा आणि थोडंसं मी म्हणेल 13 धावा खर्च केल्या जितूने, की ज्यामध्ये मला वाटतं 3 वाईड होते, 4 वाईड होते. वाईड वर कंट्रोल ठेवावं लागेल सातत्याने गोलंदाजाकडे. धन्यवाद प्रकाशजी, आपण या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आलात. आपल्या मैत्रीचे संबंध आपण जोपासले आणि सातत्याने दरवर्षी आपण येत असता. तुमचं देखील आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागतच आणि आभारी आणि ऋणी असू. पहिले षटक मॅन विथ द गोल्डन आर्म ज्याने हाताळलं 2च धावा खर्च केला तो पुन्हा एकदा कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर. नेहमी स्टीवा म्हणतो का कर्णधार हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असावा आणि तो सर्वोत्कृष्ट खेळाडू गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी सातत्याने प्रदर्शित करतोय आणि सगळ्यांना इम्प्रेस करतोय. सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितोय आणि सगळ्यांचं लक्ष वेधतोय तो गोलंदाज नरेश पाडोळे. रनवे जर बघितला तर रावळपिंडी एक्सप्रेस पद्धतीनेच आहे आणि खूप चांगली ऍक्शन. ओ फुलटा चेंडू होता, फटका चांगला आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. आणि ती बाउंड्री थोडीशी पुढे आहे, म्हणजे एकंदर विचार केला तर 90 मीटरच्या बाउंड्रीमध्ये मला वाटतं ती एकमेव 75 मीटरची बाउंड्री आहे. ओहो, ह्या वेळेस फाईन लेग झोन मध्ये चेंडू फाईन लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील या ठिकाणी 4 धावा. क्या बात आहे, धावसंख्येला खूप मोठा आकार मिळतोय. या ठिकाणी जगदीशजी ताळमळे यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. CPL ऑर्गनायझर अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पडे साहेब आणि त्याची संपूर्ण व्यवस्थापन समिती आणि कॉमेंट्री पॅनल असेल यांना देखील त्यांच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद जगदीशजी ताळमळे, द व्हॉइस ऑफ शेरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद जगदीश. आणि दोन्ही संघाला देखील शुभेच्छा दिल्यात, शेंद्रून संघाला देखील आणि देवीच्या पाड्या संघाला देखील. धन्यवाद जगदीश. चांगली बॅटिंग. ओ क्लीन बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर नरेश पाटोळेच्या या चेंडूवर ब्रह्मास्त्र टाकलं गेलं, परंतु फलंदाजाकडे ते ब्रह्मास्त्र थांबवण्यासाठी श्रीकृष्णासारखं सुदर्शन चक्र नव्हतं. बॅटीमधील सुदर्शन चक्राची तीव्रता कमी झाली, परिणामी त्या ठिकाणी ST उडवली गेली, त्रिफळाचीत झाला आणि बॅट्समन इज बॅक टू दी डगआउट. पहिला फलंदाज देऊळच्या पाड्या संघाचा या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या फलकावर 23 धावा. गुड बॉलिंग. शिवाजी विशे सरांच्या मासवणीचे मॅनेजर आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील शेंद्रून
संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद शिवाजी विशे सर. जगदीश कडनं देखील शुभेच्छा आल्यात ना, विशे सरांकडून देखील शुभेच्छा आल्यात. तर या शुभेच्छा मला वाटतं कदाचित फलदायी ठरल्यात. नरेशला का परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकलाय. यॉर्कर चेंडूवर षटकार मारणं इतकं सोपं नसतं आणि जर अक्रॉस दी लाईन तुम्ही गेले तर षटकार येणं फारच कठीण. त्यासाठी तुम्हाला हेलिकॉप्टर तो देखील इनोव्हेटिव्ह हेलिकॉप्टर उडवावा लागतो. गुड बॉलिंग नरेश. पाडवा चेंडू राबवतोय. अपील केली गेली श्रीकांत जी यांच्याकडे. रेफरल मागितला गेलाय. क्विक ऍक्शन, क्विक इन लाईव्ह ऍक्शन. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल अजूनही विकेट नाहीये असं पंचांनी निश्चित केलंय, परंतु रिव्ह्यू सिस्टीम काय येणार. थर्ड अंपायर नॉट आउट. गुड अंपायरिंग ऑफिशियल श्रीकांतजी पवार साहेब. जबरदस्त अंपायरिंग. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे आपला निर्णय इतका अचूक. आणि हेच वैशिष्ट्य आहे CPL 20-21चं. कारण 20-19 असेल, 20-18 असेल, 20-21 असेल, निलू महाजन असतील, हेमंतजी असतील ना, आता श्रीकांतजी, त्यानंतर आमचे आप्पा बडे सर असतील. अंपायरिंग A1. फुलंचा चेंडू होता. धाव येणार नाहीये. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित या ठिकाणी मिलिंदला देखील या ठिकाणी डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं, परतावं लागलं असतं. परंतु नशिबाने तो चेंडू ST वर आदळलेला नाहीये. रनआउटची विकेट मिळालेली नाहीये, परंतु चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय नरेश कडनं. चांगली बॉलिंग. 2 चौकार खर्च करून देखील 3 चेंडू काय पद्धतीने हाताळलेत. जबरदस्त बॉलिंग नरेश. हा देखील दर्जेदार चेंडू. अनप्लेबल डिलिव्हरी. यॉर्कर चेंडू जितके टाकणार तितके मी म्हणाल या खेळपट्टीवर तुम्ही यशस्वी ठरू शकता. कारण जे ऑन द राईज खेळणारे बॅट्समन असतात त्यांना यॉर्कर चेंडू परफेक्ट ऑप्शन आहे, परफेक्ट ब्रह्मास्त्र आहे. अशाच पद्धतीने बॉलिंग करणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. धावफलकर अंकित झाल्यात. एकंदरीत बघितला तर 8.10 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. साहिल येत आहेत. साहिल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. साहिल अंडर 20चा खेळाडू मुंबई जिमखाना या संघाकडे खेळत असतो आणि लेग स्पिन चांगला टाकतोय. अगदी जर बघितलं तर याशिर शाह सारखी स्टाईल आहे आणि चेंडूचा रिलीज पॉइंट जर बघितला तर अनिल कुंबले सारखा आणि थोडा स्पिन जर बघितला आपण तर कॉपी बुक स्टाईल शेन वॉर्न सारखा स्पिन. म्हणजे 3 लेग स्पिनरची शैली आणि रिलीज पॉइंट पासून तर चेंडू वळण्यापर्यंत इतकं जबरदस्त स्टाईलमध्ये पोटेन्शियल आहे. त्या पद्धतीने बॉलिंग केली तर मिलिंदला देखील थांबवू शकतात. देवळीच्या पाड्या संघाला देखील ते नाचवू शकतात. पहिला चेंडू लेग ब्रेक. फ्लायटेड चेंडू. क्या बात है. ब्रेव बॉलिंग. युजवेंद्र चहर जशी बॉलिंग करतात अगदी त्या पद्धतीने फ्लायटेड चेंडू लेग स्पिन आणि हिट विकेट. बॅट्समन स्वतः ST वर पाय लागला आणि परिणामी फलंदाजाला जावं लागेल. क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग. स्वतः बॅट्समनला बाद करण्यामध्ये बॅट्समनला भाग पाडलं आणि हे भाग पाडलं. बॅटचा स्पर्श झाला, स्टंपवर बॅट आदळली, परिणामी
मिलिंद परतलेत. दुसरा फलंदाज बाद. परतलेत आणि समीर 9 धावांवर परतलेत. म्हणजे एकंदर बघितलं तर 17 धाव्यांची पार्टनरशिप करून 16 धाव्यांची पार्टनरशिप करून ते तंबूच्या परतले. धावसंख्या धावफल का बर हो प्लेइंग मिस क्या बात है. विकेट कीपिंग नरेश चांगली विकेट किपिंग क्या बात आहे. बॉलर पण तेच बॉलिंग देखील करतात बॅटिंग देखील ओपनिंगला येऊन करतात आणि आता विकेट किपिंग करतात. काय जबरदस्त भूमिका. 3 प्रकारच्या भूमिका आणि कधी कधी क्षेत्ररक्षक म्हणून देखील जात असतात बाउंड्रीवर. म्हणजे 4 प्रकारचं जो क्षेत्ररक्षक 101% जो कॉन्ट्रीब्युशन करत असेल किती महत्वपूर्ण खेळाडू आहे शेद्रू संघाचा. फ्लॅटेड चेंडू होता यावेळेस दूरवरनं खेळलाय प्रॉपर कनेक्शन नाहीये. अलॉंग दी कार्पेट गेला. 1 धाव मिळेल. दुसरी धाव रिस्की धाव मिळालीये 2 धाव मिळतील आणि तिसरी धाव देखील नरेशच्या चुकीमुळे मिळते. गरज नव्हती ऍक्च्युली परंतु विकेटसाठी कदाचित तो मूव आवरता आला नाही. जर त्यांना वाटलं की रनआउटची विकेट मिळेल परंतु डायरेक्ट स्टंपवर हिट करू शकले नाही. 3 मिळतील. या 3 धाव्यांनी धावसंख्येला आकार 28 धावा. 28 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. सन्मान्य सोमनाथजी खाडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. खाडे सर आपलं देखील सरचे स्वागत असेल. अस्नोलीचा आवाज डोंबिवलीकर आणि आता जोवेली या परिसरात आमची भेट झाली होती आणि बदलापूरचा आवाज बनलेत. मॅडी सरांच्या सोबत यावेळेस फ्लायटेड चेंडू बॅटची एज लागली आणि क्या बात आहे. 1 मोर विकेट इज डाऊन. जबरदस्त कामगिरी साहिलची. साहिल मॅन इन फॉर्म ज्याच्या बोटामध्ये जादू आहे. अगदी जर बघितलं आपण जसं ज्या पद्धतीने श्रीकृष्ण मुरली वाजवायचे सगळं वृंदावन नाचायचं तसं मला वाटतं हे CPL मध्ये बॉलिंगवर आपल्या फलंदाजांना नाचवतोय. फलंदाज इतक्या पद्धतीने चकतायत की ते सप्तसूर देखील ओळखू शकत नाहीये. पूर्णपणे कृष्णच बनून गेलाय हा साहिल. जबरदस्त बॉलिंग. लेग स्पिनचा बादशाह शेंद्रून संघासाठी वरद असतं आणि अतिशय महत्वपूर्ण गोलंदाज ठरलाय. आज दिवसभरामधील साहिलची कामगिरी जबरदस्त. दिनेश परतले. 3 फलंदाज बाद झाले. MS एंटरप्राइजेस कडनं या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सोमनाथजी खाडे साहेबांकडनं 201 रुपयाचा कॅश प्राइज. इतक्या दूर वळण खेळायला जाल तर बॅटला स्पर्श होणार नाही कारण इतकी जबरदस्त बॉलिंग साहिल. जरी वय वर्ष जरी मला वाटतं 18 ते 19 असेल परंतु क्रिकेटचं ज्ञान खूप चांगलं आहे. बॉलिंग खूप चांगली आहे. इन लाईव्ह ॲक्शन जर बघितलं आपण तर रिलीज पॉईंट बघितला तर गुड लेंथवरनं चेंडू ऑफ स्टंपवर फिनिश करतोय. गुड बॉलिंग. शॉट ओ बॅटवर कनेक्ट होणारच नाही. दूरवरनं खेळायला जाल तर लेग स्पिन बॅटला कनेक्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इनसाइड आउट खेळणं गरजेचं आहे. चेंडू कोणत्या पॉइंटवर फिनिश होतोय हे गरजेचं आहे. बॅट्समनचा अभ्यास थोडा कमी वाटतोय. एक वेळ पेसरला खेळाल परंतु स्पिनरला खेळू शकत नाही कारण आपण जर बघितलं तर ओपन क्रिकेटमध्ये जर एकंदरीत बघितलं तर भावेश पवारला 2014 पासून जे बॅट्समन खेळायचे त्यांना तो कळत देखील नव्हता. आता मॉडर्न क्रिकेटमध्ये त्याचा अभ्यास युट्यूबच्या माध्यमातून करून त्याला चौकार षटकार मारू शकतात. परंतु 2014 त्यावेळेस काही tenniscricket.in किंवा जी वेबसाईट होती त्या वेबसाईट नव्हत्या. अशा वेळेस वाळुकेश्वर चषक असायचं. 2011 पासून अगदी आपले किनवलीचे खेळाडू असायचे. त्यावेळेस भावेश पवारला खेळणं खूप कठीण होतं या टेनिस विश्वाला. परंतु एकंदर विचार केला तर लेग स्पिनर असतील ऑफ ब्रेकर असतील स्पिनरला खेळणं कठीण आणि पेसरला खेळणं सोपं हे आजच्या टेनिस विश्वाचं तंत्र बनलंय. म्हणून स्पिनर हा नेहमी असावा. स्पिनर बॉलिंग नेहमी चांगली पेसरपेक्षा. चार षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर
चार षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 7ची सरासरी. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर धावा फार कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या, तदनंतर 2 षटकामध्ये 13 झाल्या. तदनंतर आपण जर बघितलं तर दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकात 10 आणि चौथ्या षटकात 3. म्हणजे साहिल आणि नरेशने जी बॉलिंग केली, जबरदस्त बॉलिंग. एकट्या नरेश आणि साहिलचे मिळून ज्या धावा बघितल्या त्या जितून एकट्याने दिल्या होत्या. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर 3-4
म्हणजे दुसरा देखील हॅलो 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 दुसरा हॉल्ट देखील या सिरीज मध्ये पाहायला मिळाला असता साहिलकडनं. 5 विकेट साहिलने पहिल्या मॅच मध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर या मॅच मध्ये देखील संधी आली होती. विकी तुमचं देखील आम्ही आभारी असो, आपण या ठिकाणी आलात. ओ टॉप एज संधी आहे, नॉन स्टॉप लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. कधी कधी उसळी घेणारा चेंडू हा बॅट्समन साठी देखील वरदस्त ठरू शकतो. बॅटची एज लागली, विकेट किपर आणि स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला, गती घेतली, वेग घेतला, स्लोप होता चेंडू, काळ्या फितीला सलामी. 4 धावा मिळाल्या. देवळीच्या पाड्या संघाला 4 धावा वरदस्त ठरतील, कारण धावा येणं गरजेचे आहेत. धावा कशाही असू द्या, बॅटने हो पॅडने हो कशाही हो, धावा येणं गरजेचे आहेत. कारण धावफलक सजणं गरजेचं आहे, फाईट करायची. त्या फाईटसाठी एक धावफलक रचणं आणि ते बहरणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावर 48. ओ ह्यावेळेस स्पीकरवर होता. गती आहे, गतीने बीट झालेत. जितकी गती जितूकडे आहे तितकीच गती जर आपण बघितली नरेशकडे देखील आहे. तर चांगल्या पद्धतीने बॉडी देखील शरीरयष्टी जर बघितली तर खूप चांगली आहे. परिणामी शोल्डरला देखील त्यांचा तितकाच वेग मिळत असतो. रायझिंग डिलिव्हरी टाकतायत. वेगवान चेंडू ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळले, डायरेक्ट हिट झाला तर इट कुड बी टाईट. श्रीकांतजी यांचा निर्णय काय असेल? नॉट आउट. धाव कंप्लीट झाली. 49 धावा धावफलकावर. झाले 50 धावा धावफलकावर झाल्यात. ओ क्या बात है, सुईमधून धावा पेरावा सुपरस्टार. मी सांगितलं होतं हुकुम का एक्का टुरुक का एक्का. गोल्डन कॅस्केट फायनली मैदानामध्ये आला. रिकी काळे सरांच्या बॅट मधून एक अफलातून आक्रमक नेत्रदीपक. अगदी त्यांच्या शरीराला त्यांच्या बॅटिंगला साजेसा चौकार. साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे, आलेला आहे. आणि 3 चौकारासाठी 501 रुपये. MS एंटरप्राइजेस यांच्याकडनं रिकी काळे सर, तुरुक्का एक्का, क्या बात है. हे वादळ कसं थांबवाल हे जितूला आता ओळखावं लागेल. जबरदस्त बॅटिंग, फिअरलेस क्रिकेटर आहेत. ओ माय गुडनेस, व्हॉट अ क्लासिक डिलिव्हरी. यावेळेस वेग होता, वेगाने बीट झाले, वेगाने बीट झाले यावेळेस रिकी काळे सर. 54 धावा धावफलकावर. 54 धावा धावफलकर अंकित झाल्यात. ओ क्या बात है, क्लासिक फटका. ओ हा देखील चौकार नाही मिळणार, परंतु 2 मिळतील. 2 धावा मिळतील. नरेशने थोडा विलंब केला, जर अगोदर थ्रो केला असता तर निश्चितच 1 धाव मिळाली. 2 धावेने धावसंख्येला आकार. 56 धावा, षटकाची समाप्ती. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग करतायत रिकी काळे सर. खूप अभिमान वाटतो आम्हाला, कारण निवेदन करतात, शिवव्याख्यान करतात, नंतर गाणं देखील गातात, चांगल्या पद्धतीचे क्रिकेट देखील खेळतात, समालोचन देखील करतात. इतक्या भूमिका पार पाडणारा खेळाडू, इतका कलाकार ज्यावेळेस मैदानावर येतो त्यावेळेस त्याच्यावर स्तुतीस्तुमने उधळत असतात. कारण सातत्याने जर बघितलं तर सगळे प्रेक्षक वर्ग रिकी काळे सरांच्या बॅटिंगचे फॅन आहेत आणि आम्ही देखील त्यांच्या बॅटिंगचे फॅन आहोत. जबरदस्त बॅटिंग. 56 धावा धावफलकावर. शेवटची षटक आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. त्या येण्यासाठी मला वाटतं रिकी काळे सरांना स्ट्राईक मिळणं गरजेची.
सोपान आलेत. ओ यावेळेस फटका चांगला आहे, एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. सिलीम मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिलीम मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्राईक कोणाला आली आहे? द मॅन इन फॉर्म तुरुक्का एक्का ट्रम्प कार्ड ऑफ देवळीचा पाडा रिकी गाडी सर. क्या बात आहे. बॅट स्विंग जर बघितला तर जबरदस्त आहे. ओ दूरवर्ण खेळायचा प्रयत्न केला होता. एक धाव, रिस्की धाव, डायरेक्ट हिट होईल का? आणि कदाचित कदाचित एक धाव कंप्लीट झाले की नाही श्रीकांतजी कळवतील. धाव कंप्लीट झाली आहे. फुलटा चेंडू होता, लॉफ केलाय. 4 धावा येतील. गुड शॉट. ब्युटिफुल टायमिंग, ब्युटिफुल. व्ही शेप मध्ये सरळ बॅटने लॉफ केलाय. अशाच पद्धतीने खेळावं लागेल, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये मला वाटतं 20 मीटरचं अंतर जरी असेल, 20 मीटरचं अंतर, ते 20 मीटरचं अंतरच त्या ठिकाणी पुरेसं होतं फलंदाजासाठी. तो गॅप मिळाला आणि रिकी पॉन्टिंगची आठवण करून दिली. जबरदस्त बॅटिंग. रिकी पॉन्टिंग नेहमी म्हणतात की गॅप सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस क्रिकेटमध्ये मी ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस समोर असलेले 5 क्षेत्ररक्षक मी बघत नसायचो. त्या 5 क्षेत्ररक्षकामध्ये असलेली दरी बघायचो, तो गॅप बघायचो आणि परिणामी मी खेळत असायचो. म्हणून तर रिकी पॉन्टिंग सर्वोत्कृष्ट कॅप्टन ठरले. महेंद्रसिंग धोनी असतील, रिकी पॉन्टिंग असतील, खूप जबरदस्त क्रिकेटर. तर अशाच क्रिकेटर आपल्या टेनिस विश्वामध्ये देखील पाहायला मिळतात. अशीच देवळीच्या पाडा संघाचा खेळाडू खेळतोय. गुड बॅटिंग. ओ क्या बात आहे. पुन्हा एकदा जीतो आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा अंडरआर्म थ्रो. 2 धावा. तिसरी धाव झालीये. तिसरी धाव झालीये. म्हणजे चुका काय झाल्या तर कदाचित अंडरआर्म थ्रोवर 2 आणि 2चं रूपांतर 3. आणि देवळीच्या पाडा संघाला या 3 धावा फार गरजेच्या आहेत. या ठिकाणी धावा येणं गरजेचे आहेत, कारण इनिंग फिनिश होणं धावानी ते गरजेचे. ओ ह्या वेळेस ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल. अजून एक एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या धावफल कवर 66 धावा. चांगली धावसंख्या झाली, कारण मी अगोदर सांगितलं होतं 70 जरी झाल्या तरी देवळीचा पाडा संघ फायटर आहे. देवळीच्या पाडा संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. देवळीच्या पाडा संघाकडे क्षेत्ररक्षक चांगले आहेत. देवळीच्या पाडा संघाला क्रिकेटचं ज्ञान आहे, क्रिकेटचं तंत्र माहिती आहे. मॅच इतक्या सहजासहजी ते चेस करू देणार नाहीयेत. म्हणून एक रिकी गाडे सरांच्या बॅटमधून जर चौकार षटकार आला तर मॅच 50-50 होणार. मॅच खूप चांगली होणार. सोपान विकेट घ्यावी लागेल. हो प्लेइंग अँड मिस. सातत्याने रनआउट नसेल. धाव कंप्लीट झाली आणि फायनली रनआउट झालेत. फायनली तुरुक्का एक्का गेलाय, परंतु आल्याला एक चौकार मारला. 100 रुपयाचं कॅश प्राईज देखील बंधू राजांकडून मिळाले. ती नंतर येऊन घेऊन जायचंय, परंतु चांगली कामगिरी. असं क्रिकेट खेळताना आम्हाला देखील आनंद होतो की रिकी गाडे सरांनी देखील क्रिकेट खेळावं, कारण निलू महाजन ज्यावेळेस क्रिकेट खेळतात त्यावेळेस आम्ही देखील आनंदित होत असतो. सातत्याने अंपायरिंग करत असतात त्यावेळेस देखील आम्ही आनंदित होतो. परंतु असे खेळाडू असतात की ज्यांना मैदानामध्ये बघणं हे नेहमीच उत्सुकतेचं असतं. त्यापैकी रिकी गाडे सर. शेवटचा चेंडू असेल. एक शेवटची संधी या ठिकाणी आणि या चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येता कामा नये देवच्या पाडी संघाच्या दृष्टीने. ओ लॉफ केलाय. जेल असेल. जेल सुटला आणि 4 धावा दिल्यात. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. मागील मॅच मधील 12 खेळाडू आता मात्र 11 मध्ये गेले आणि परिणामी हातामधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मोफत स्वरूपात देवळीच्या पाडा संघाला दिल्यात. या 4 धावा कदाचित जर मॅटर झाल्या, जर या 4 धावांवर जर मॅच आली तर कदाचित या क्षेत्ररक्षकाला या चुकीचं
द व्हॉइस ऑफ कल्याणी, द व्हॉइस ऑफ शहापूर, ज्यांच्या माध्यमातून मॅडीला साथ दिली जाते. कुणाल दाते यांच्या समोर देखील ते समालोचन करत असतात. आणि ज्यावेळेस आम्ही बदलापूरला गेलो त्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या परिसरातील हा समालोचक आज मात्र मुंबईमध्ये जाऊन देखील समालोचन करतोय. आज या इनिंगचं धावतं वर्णन आपण ऐकणार. द व्हॉइस ऑफ कल्याणी, द व्हॉइस ऑफ बदलापूर, सोमनाथजी खाडे. रिकी गाडे सर, आपण आपले 100 रुपये नंतर घेऊन जायचं आहे. सत्तर झाले का? 70 झाल्या? काय 70 झाल्या? 72 पाहिजे. 72 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी. मी अगोदरच सांगितलं होतं, प्रेडिक्ट केलं होतं की 9 धावा प्रत्येक षटकामध्ये चेस करणं इतकंही सोपं नाही आणि इतकंही कठीण नाहीये. कारण मागील मॅच मध्ये जर बघितलं तर 94 धावा केल्या होत्या. या मॅच मध्ये 72 धावा करायचेत. हॅलो, थँक्यू सो मच दत्तात्रय फडे सर. चेरवली प्रीमियर लीग 2021 हे पर्व आपण पाहतोय. यावेळेला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा यावेळेला आपण पाहतोय या चेरोबाप्पा नगरीमध्ये या ठिकाणी रंगलेला. मैदानामध्ये सामना आपण पाहतोय. देवळीचा पाडा विपक्ष शेंद्रून या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण सामना पाहतोय. डी स्पोर्ट्स कल्याणी वर्सेस शेंद्रून या दोन बलाढ्य संघांमध्ये एक लढत आपण पाहतोय. पहिला पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धाच्या 8 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहिल्या धावफलकावरती धावा अंकित झाल्या कल्याणी संघाकडनं 71 धावा आणि 8 षटकांमध्ये 72 धावांचं लक्ष्य असणार आहे. यावेळेला फलंदाजी करताना शेंद्रून संघासमोर दोनही संघ तुल्यबळ आहेत. दोनही संघ जवळपासचेच आहेत. दोनही संघांना एकमेकांचा खेळही माहीत आहे. आणि यावेळेला मात्र चेरवलीच्या मैदानावरती बिग फाईट करताना एक मोठा सामना यावेळेला आपणा सर्व प्रेक्षकांना दाखवताना मात्र खेळ दाखवतील आणि सामना बिग फाईट होईल या बाबतीत काही शंका नाही. जसा पूर्वार्ध संपला 71 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. 72 धावांचं लक्ष घेऊन दोन बिनीचे शिलेदार, दोन महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानावरती शेंद्रून संघाकडनं येत आहेत. फलंदाज असतील पप्पू पाटोळे आणि त्याच्या सोबतीला असतील नरेश पाटोळे. ही सलामीवीरांची जोडी यावेळेला शेंद्रून संघाकडनं फलंदाजीचा भार सांभाळतील. आणि 72 धावांचं लक्ष कसं पेललं जाईल, 72 धावांचं टार्गेट यावेळेला चेस केलं जाईल का, की त्या यावेळेला कल्याणीचा संघ डिफेंड करण्यात यश मिळवेल. येणारे काही चेंडू, येणारी काही षटकं, येणारे काही मिनिटं आपल्याला निश्चितच सांगून जातील. मैदानावरती सामना सुरू होतोय. कल्याणी संघाकडनं पहिला गोलंदाज, एक महत्त्वपूर्ण गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज यावेळेला स्वतः कर्णधार गोलंदाजीचा भार सांभाळेल. मिलिंद वाळिंबे नावाचा गोलंदाज सातत्याने त्याच्या गोलंदाजीमधनं आपण कौशल्यपूर्ण चेंडू हाताळताना आपण पाहतोय. गेल्या काही दिवसापूर्वीच याच मैदानावरती एक स्पर्धा आम्ही पाहिली. त्यावेळेला मिलिंद सरांच्याकडनं एक मेडन षटक हाताळलं गेलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला सातत्यानं करावी लागेल. 72 धावांचं लक्ष आहे. यावेळेला पेलताना मात्र शेंद्रून संघाला थोडंसं आव्हानात्मक नक्कीच असणार आहे. सुरुवातीला जेव्हा कल्याणीची फलंदाजी आपण पाहिली, काहीसे तात्पडताना पाहिले फलंदाज, तदनंतर मात्र रिकी खाडेसारखा फलंदाज, त्यानंतर जयवंत वाळिंबेसारखा फलंदाज आपण खेळताना पाहिला. विश्वाच्या माध्यमातून एक चांगली खेळी आपण पाहिली.
त्यांच्या त्या खेळीच्या बळावरती 71 धावा बनवण्यात मात्र यश मिळते आल्यानी संघाला. आणि फायटिंग टोटल ज्याला म्हणतात, एक आव्हानात्मक धावसंख्या ज्याला म्हणतात, ती उभारण्याची यावेळेला त्यांना जी संधी मिळाली तिथं सोनं केलं. 71 धावा बनविल्या. 72 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय पप्पू पाटोळे. पंचांचा सिग्नल आला. मिलिंदचा पहिला चेंडू आपण पाहिला. उजव्या हाताने टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. डाव्या बाजूने पंचांच्या जाताना एक अप्रतिम डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव स्वरूपाच्या सोय चेंडूची यावेळेला सांगता होतीये. धाव फलकावरती पूर्णविराम लावण्यात यश मिळतंय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आल्यानी संघाकडनं. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मिलिंद सातत्यानं करत असतो. त्याचंच प्रात्यक्षिक यावेळेलाही दाखवत असताना आपल्या अनुभवाचा वापर करतोय. त्याला माहिती आहे की फलंदाज जो आहे तो वेगाची वाट पाहतोय. त्यावेळेला मात्र यावेळेला चेंज ऑफ पेस स्लोवर चेंडू हाताळला जातोय आणि यावेळेला मात्र निर्धाव चेंडू टाकण्याचा जो काही मानस होता तो मात्र पूर्ण केला जातोय. पुनश्च एकदा मिलिंद पंचांच्या डावीकडून जाईल. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू अत्यंत सुंदर स्वरूपात हाताळण्यात यश मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या हाताने जाताना हा गोलंदाज मिलिंद. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. मात्र यावेळेला चेंडूची गुणवत्ता तपासावी लागेल. पंच गुणवत्ता तपासतील तदनंतर मात्र दंडित करतील. नियम क्रमांक 25 यावेळेला अंमलात आणला जाईल आणि वाईट चेंडू असेल पंच निर्देशित करतील की एक धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये श्री गणेश होतोय धावफलकाचा. एक धाव धावफलकावरती अंकित होताना आपण धावफलकावरती पाहतोय बिनबाद एक. काहीची संमिश्र सुरुवात दोनही संघांसाठी आपण पाहतोय. मिलिंदचा पुढचा चेंडू. यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरच्या दिशेला चेंडूला भिरकावून दिलं जातंय. यावेळेला कव्हर बाउंड्री क्लिअर. 4 धावा मिळतील. चौकार. दुपारचं सत्र आहे. सूर्यदेवता तापलेली आहे. यावेळेला पाहायला मिळतोय थोडासा संयमी सुरुवात केल्यानंतर मात्र थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय फलंदाज. एक क्लासिकल फटका येतोय. कव्हरच्या दिशेनं चौकार मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मिलिंदचा हा चेंडू ओरपी चेंडू आहे. भिरकावून दिला जातोय. ऑन साइडला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउंड चेंडू जाईल का कॉर्नर दिशेनं जाताना पाहायला मिळेल सीमा पार. 4 धावा. चौकार. एक जायंट किलर म्हणून हा संघ नेहमीच खेळत असतो. यावेळेला आल्यानी संघाला सुरुवात मात्र हळूवार केल्यानंतर मोठे धक्के देताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. फलंदाज पप्पूच्या बॅटमधनं अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. ऑन साइडला चांगला फटका येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. यावेळेला मात्र चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. आपण नेहमीच म्हणत असतो ज्याप्रमाणे एखाद्या गायकाला वादकांची साथ गरजेची असते त्याचप्रमाणे एखाद्या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मात्र नेहमीच मिळणं खूप गरजेचं असतं. यावेळेला साथ मिळत नाही आल्यानीच्या क्षेत्ररक्षकांच्याकडनं. यावेळेला चौकार येतोय. मिलिंद थोडासा नाराज होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चेंडू होता मात्र यावेळेला नजर बसलीये. क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम होतं. डिपमंद क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला अडवेल. चेंडू फेकी करेल. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतं. यावेळेला धावसंख्या 1 न अंकित पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अंकित होतीये धावसंख्या 14 धावा. पहिलं षटक P1.
हॅलो 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 नरेश जो सलामीसाठी फलंदाजीसाठी यावेळेला आपण पाहतोय शेंद्रून संघाकडनं आलाय, तो मात्र तळ ठोकून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सातत्यानं मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला जितू सामना करेल मिलिंदचा. या मस्त एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेनं. इनफिल्डला भेदलं जातंय. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळत आहेत धावा 4 चौकार. एकोणपन्नास धावा अंकित झालेल्या आपण पाहतोय धाव फलकावरती. मिलिंदच्या गोलंदाजीचं सातत्यानं यावेळेला समाचार घेतला जातोय. जितू पाटोळेच्या माध्यमातून एक क्लासिकल फटका आपण पाहिला. चेंडूला सरळ भिरकावून दिलं गेलं 4 धावांसाठी. चौकार येतोय. तदनंतर मात्र आल्यानी संघ सातत्यानं बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय आणि शेंद्रूंचा संघ 2-2 पावलं पुढे टाकत विजयाच्या अगदी समीप येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक यावेळेला पुन्हा एकदा उर्फी चेंडू आहे. मोठा फटका मारला जातोय. चेंडूला पुन्हा भिरकावून दिलं जाईल 4 धावांसाठी. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय 53 धावा धाव फलकावरती अंकित झालेल्या असताना आपण नरेश जो फलंदाज सलामीवीर म्हणून आलाय, तो फलंदाज अद्यापपर्यंत तळ ठोकून फलंदाजी करतोय आणि त्याच्या साथीला अनुभवी फलंदाज आपण पाहतोय. शेंद्रून संघाचा बॅकबोन ज्याला म्हटलं जातं, अर्थातच जितू पाटोळे यावेळेला त्याची साथ देताना आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी यावेळेला मात्र डॉमिनेट करत असताना देवळीचा पाडा डी स्पोर्ट्स आल्यानी संघाला यावेळेला मात्र सातत्यानं डॉमिनेट केलं जातंय. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय नरेशच्या माध्यमातनं, तशीच साथ त्याला मिळते यावेळेला जितू पाटोळेच्या माध्यमातनं. पुन्हा एकदा विश्वास, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक हाताळताना पाहायला मिळेल. देवळीच्या पाडा संघासाठी आव्हान मात्र यावेळेला खूप कठीण असणार आहे. नरेश नावाचा जो फलंदाज अद्यापपर्यंत तळ ठोकून फलंदाजी करतोय, त्याचं आव्हान परतावून लावण्याचं यावेळेला प्रयत्न असणार आहे विश्वासचा. विश्वास यावेळेला स्वतःवरती विश्वास ठेवतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय. जसं जितू पाटोळे या शेंद्रून संघाचा बॅकबोन आहे, तसंच अगदी विश्वास वालिंबेला म्हटलं जातं डी स्पोर्ट देवळीच्या पाडा संघाचा बॅकबोन. दोनही मातब्बर खेळाडू यावेळेला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा विश्वास, उंचपुरा गोलंदाज, सातत्यानं खांद्याचा वापर करून गुडलेंथवरून दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय. अप्रतिम चेंडू हाताळतोय. सुंदररित्या चेंडूला यावेळेला रिलीज केलं जातंय. खांद्याचा वापर केला जातोय. फास्ट अगदी चेंडू हाताळला जातोय आणि पूर्णपणे निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. धावसंख्येला मात्र स्थिरावण्यात यश मिळतंय यावेळेला आल्यानी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 53 धावा. सुंदररित्या कट केलं जात आहे थडम्यांच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. चेंडूला पकडलं जाईल आणि चेंडू थ्रो केला जाईल. इतक्या वेळामध्ये मात्र एक धाव घेण्याची संधी मिळतीये. संधीचं सोनं केलं जातंय. धावफलकाला आकार दिला जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा 54 झाल्यात. देवळीच्या पाडा संघासाठी आव्हान मात्र मोठं असणार आहे मित्रांनो. यश मात्र प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही. प्रयत्नांची उंची इतकी ठेवा की यशालाही म्हणावंसं वाटेल की हे घे भावा यश, याचा तू हकदार आहेस. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. सुंदररित्या तटावला जातोय. ऑन साइडला एक ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. चेंडूला अडवतोय. चेंडू फेकतोय. एक धाव घेण्याची मात्र संधी जी मिळतीये ती पूर्ण केली जातीये. धावफलकाला मात्र सिंगल डबलनं यावेळेला कन्व्हर्ट करताना पाहायला मिळत आहेत. अनुभवाचा वापर करतायत. मोठे फटके ज्या वेळेला मारायला मिळत नाहीयेत त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवतायत. अप्रतिम फलंदाजी, एक अनुभवी फलंदाज कसे असावेत याचं ज्वलंत उदाहरण यावेळेला मैदानावरती आपण पाहतोय. पुनश्च एकदा विश्वास, गोलंदाजीचा मार्ग सांभाळताना यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. चांगल्या रीतीने त्याला तटावला जातोय. चेंडूला भिरकावून दिले जाईल. पंच यावेळेला भरभरून देताना फलंदाजाच्या पदरामध्ये 6 धावा येतील. एक मोठा फटका, षटकार.
वैयक्तिक 22 धावांवर नरेश यावेळेला फलंदाजी करत असताना सेट आहे आणि ऑन फायर फलंदाजी करत असताना एक अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला, एक डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आपण पाहिला. क्रिकेटच्या या पटलावरती मात्र शेंद्रून क्रिकेटचं नाव सातत्यानं उंच नेण्यात ज्याचं मोलाचं सहकार्य आहे तो नरेश यावेळेला आपल्या संघाची पालखी खांद्यावर घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा विश्वास, हापी चेंडू आहे, पुन्हा एकदा पूल केलं जातंय, चेंडूला भिरकावून दिलं जातंय, क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडूला सरळ भिरकावून दिलं गेलं. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर केलं जातंय. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. तब्बल 65 धावा आपण पाहतोय. अगदी औपचारिकता शिल्लक असावी या सामन्यामध्ये. 7 धावांची गरज असेल आणि अद्यापही 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय तब्बल या षटकानंतर सुद्धा 4 षटक शिल्लक असतील. चेंडूची मागणी मैदानात केली जाते. तत्पूर्वी चेंडूची पूर्तता केली जाईल, सामना सुरू होईल. मात्र अल्यानी संघ आपण पाहतोय यावेळेला बॅकफुटवर खेळताना फ्रंटफुटवर येऊन अगदी डॉमिनेट करतोय शेंद्रून संघ. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण तब्बल 65 धावा धावफलकावरती पाहतोय. धावफलकाला वाऱ्याच्या वेगानं वाढवलं जातंय. धावफलकाला मात्र आकार देण्याचं जे काम केलं जातंय नरेशच्या माध्यमातून आणि जितू पाटोळे एक अप्रतिम साथ देत आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते शेंद्रूनच्या संघाकडनं. सुरुवातीला आपण पाहिलं गोलंदाजी अप्रतिम, की या वेळेला चेंडू हवेत आहे आणि आपण मैदानावरती पाहतोय रिकी खाडे सरांचा पुन्हा एकदा एक करिश्मा, एक अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. नरेश बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितच 72 धावांचं आव्हान होतं. मात्र शेंद्रून संघ ज्या वेळेला मैदानात उतरला त्यावेळेला मात्र एकच ध्येय मैदानात घेऊन उतरला की समुद्रातून पर्वतातून निघालेली नदी कधी विचारते का समुद्राला की मित्रा तू किती दूर आहेस. त्याचप्रमाणे यावेळेला शेंद्रूनचा संघ कधी आव्हानाला विचारलं नाही की तू टार्गेट माझं किती दूर आहेस, टार्गेट माझं किती दूर आहे हे न विचारता मात्र कामगिरी करत राहिलं. 4थं षटक यावेळेला संपताना आपण पाहतोय. 4थ्या षटकात धावफलकावरती अंकित झालेल्या धावा असतील 65 धावा आणि केवळ 7 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 24. यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळलेले एक नौखा गोलंदाज, एक नौखा गोलंदाज दिनेश यावेळेला वेगवान गोलंदाज आहे. बॅटची एज घेतली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. सातत्यानं खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं जातं मैदानावरती. झेल सुटतोय. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकाला संजीवनी दिली जाते. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 66 धावा. केवळ 6 धावांची गरज असेल. यावेळेला मात्र मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. वैभव आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. एक 25-30 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय दिनेश. चांगला चेंडू हाताळला, संधी निर्माण केली होती. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. अगदी बॅटला मिडल होतोय. चेंडू यावेळेला सलामी देईल भगव्या पट्टीला. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावा. विजयी होतोय यावेळेला शेंद्रूनचा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल शेंद्रून संघाचं आणि गोड कौतुक असेल, हार्ड लक असतील अल्यानी संघासाठी. यावेळेला मात्र अल्यानी संघाचं आव्हान CPL 2021 मधलं समाप्त होतंय आणि शेंद्रून संघ विजयी होतोय. क्वालिफाय होतोय ना. शेंद्रून संघ विजयी होतोय. अगदी आपल्या नावाला, अगदी आपल्या कर्तृत्वाला साजेशी खेळी यावेळेला मैदानात आपण पाहिली शेंद्रून संघाकडनं. शेंद्रून संघ विजयी होतोय आणि क्वालिफाय होतोय पुढच्या फेरीसाठी. यावेळेला जो